मध्ये पाठवा. प्रतीकच्या बॅट मधून आलेला हा हल्ला पहिल्याच बॉलवर सचिन संदीपच्या अगेन्स्ट. दुसरा बॉल डॉट बॉल येते. अप्रतिम पिक केला होता. आपण पाहू शकतात घुटण्यावर बॅलन्स करत मात्र फटका खेळला. नो स्ट्राईकला अजय. 2 बॉल 6 धावा. क्या बात आहे. तिसरा बॉल तिखा यॉर्कर. अगदी मानसंघ जिथे आपण बघू शकतात लाख मोलाची स्पर्धा खैरापाडा मैदानावर नाईट स्पर्धा 1 लाखाची पाहायला मिळाली. त्या ओपन क्रिकेटमध्ये देखील मानसंघाने फायनलमध्ये प्रवेश केला होता. कमालीची ही गोलंदाजी पाहायला मिळाली होती त्या स्पर्धेमध्ये. फुलटस बॉल आहे. सरळ जातोय. थोडी मिसफिल्डिंग. पाठलाग मात्र सुरू आहे. चेंडू चाललाय बाउंड्री लाईन जवळ. अगदी फिल्डिंग होताना आपल्याला पाहायला मिळते. बाउंड्री लाईन जवळ 2 धावा पूर्ण केल्या. 2 धाब्यानिशी स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 8 पाहायला मिळते. चेंडूचा विचार केला चेंडू 4 झालेले आहेत. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मासवंत संघाचा अजय. 8 बॉलमध्ये 28 धावा ज्याने केल्या. सुपर बॅटिंग केली. या अजय आपण अगदी मॅच विन केली परंतु आज मन जिंकली ती म्हणजेच विपुल पिलेला नाही. अगदी आपण बघू शकतात विपुल पिलेला काय बॅटिंग केलंय. 54 धावा टोपल्या परंतु 2 बॉल 3 असताना आउट झाला आणि खेळ बदलला. पुन्हा एकदा चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. 6 धावा. पहिलं षटक इकडे समाप्त झालं त्या म्हणजे 14. जे मास्टर ब्रेड अँड बटर बॉल दिला होता अगदी फलंदाजाला बॅटच्या रडारमध्ये. आणि जेव्हा वेगवान फलंदाज गोलंदाज असतो तेव्हा फक्त बॅट संपर्कात आणणं गरजेचं आहे. टीम मीटिंग छोट्या करत जा ही विनंती प्रत्येक टीमला. अजूनही 1 मॅच बाकी आहे. पैसा वसूल मॅच आजच्या दिवसातली आपल्याला पाहायला मिळाली. 5वी मॅच जिथे अष्टविनायक नंडोरे भलेही हरलाय परंतु ही छाप सोडून गेला या स्पर्धेमध्ये. ते म्हणतात ना जिंकणाऱ्यापेक्षा हरणाऱ्याची चर्चा जास्त झाली पाहिजे. जिथे ही चर्चा होणार की 2 ओव्हरमध्ये फक्त 3 होत्या तिथून 4 ओव्हर 73 धावा. टार्गेट अगदी मोठं झालं होतं आणि तिथून 22 बॉलमध्ये 70 बनवल्या आणि पुढच्या 2 बॉलमध्ये 3 नाही बनल्या. हा देखील एक क्रिकेट आहे. ते देखील सेट बॅट्समन ज्याने 54 धावा केल्या होत्या तो स्ट्राईकवर होता. नाही क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकते. अनिश्चितीचा खेळ. कौशिक आलेला गोलंदाज. चांगला बॉल आहे. बाउन्सर चेंडू अगदी यावेळेस कानाच्या जवळून गेलेला. हा चेंडू परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं. नाकाला सुगंध देत कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 15 धावा धब्बल कावर. सॉरी वाईट चेंडू दिलेला पंचांनी. पाहायला चेंडू लागतो मात्र आपण क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल इथे आलेला आहे. 16 धावा धावपलकावर. चेंडू 2 फेकून झालेत. अजूनही मात्र बघायला गेलं तर 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. आजचा स्पर्धेचा 5वा दिवस गुरुवारचा दिवस आपण पाहू शकतात. संध्याकाळचा 17 आणि इकडे फटका सजवलाय. पुन्हा एकदा पाठवलाय चेंडूला 6 धावेसाठी. षटकार एस डीजे. तीन बॉलचा खेळ झालेला आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. स्कोरबोर्डचा विचार केला स्कोरबोर्ड 22-22 स्कोर कार्डवर.
अपील लाऊड पंचांचं बोटवर उचलून धरलं या अपीलला. पहिला झटका बिग विकेट. बॅक टू डगआउट मिस्टर प्रतीक एस डीजे. चला बॅटिंग टीम थोडं घाई करा. आपण फलंदाज तयार ठेवा. अगदी आपण बघू शकता एक बाजूला उपलाट आणि दुसऱ्या बाजूला मान 11 टीम आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज बघा एक प्लेयर पाठवून ठेवा. अगदी तुम्ही जो 12वा पाठवला होता त्याला मात्र मैदानामध्ये पाठवले. तर मी विनंती करेल उपलाट टीमला आपण एक्स्ट्रा प्लेयर कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. सनी गेले नवीन फलंदाज 1-9च्या रूपामध्ये चांगली सुरुवात करून दिली इथे फलंदाज प्रतीकने. परंतु यावेळेस LBW लेग बी 4चा विकेट पाहायला मिळतोय. अगदी राजकारणापेक्षा रंग बदलणारा सरड्यापेक्षाही रंग बदलणारा खेळ म्हणजेच क्रिकेट यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं मागच्या मॅचमध्ये की सुरुवातीला असं वाटलं लेग बायचा इशारा येतोय. एकदा मात्र पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डला आपल्याला पाहायला मिळेल 24, 24, 23, 23 स्कोर कार्डवर. जिथे असं वाटलं होतं की टीम युवा मासवन आरामात मॅच घेऊन जाणार, परंतु नाही. विपुल आला आणि विपुलने जी बॅटिंग केली नंतर असं वाटलं की आता मात्र इथून नंडोरे संघ विजयी होणार. परंतु शेवटच्या क्षणाला व्हाईट बॉलचा इशारा यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 24, 24. चांगला बॉल हलक्या हाताने मात्र यावेळेस खेळला जातोय. एक धाव मात्र इकडे अंकित केली जाईल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. 2 षटके इकडे संपुष्टात आली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25, 12.50च्या सरासरीने 1 गडी बाद. जाऊया आपण बक्षीस वितरणाकडे जिथे मात्र आपण मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. अजय भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग. 8 बॉल 28 धावा ज्याने केल्या. कॅमेरामॅनला विनंती कॅमेरा येऊ द्या मुख्य व्यासपीठावर. प्रशांत साहेबांच्या शुभ हस्ते एनर्जी ड्रिंक आणि गोल्ड मेडल दिलं जाते. 2 षटके इकडे संपलेले आहेत आणि धावा झाल्यात 25, 1 गडी बाद. सनी आणि अजय आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्ले संपल्यानंतर आता बघायला गेलं तर फील्ड प्लॅन सजवलेला आहे. संदीप हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 30 हाताळण्यासाठी तयार. पहिला बॉल क्रॉस बॅटेड खेळलाय. जिकडे क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकला. चेंडू चाललाय वन माउंट सीमारेषा पार. 4 धावा एसटीजे. फुलटस बॉल आहे. चेंडू चाललाय इकडे मात्र गली रिजन मध्ये सॉरी पॉइंटच्या भागामध्ये. 1 धाव मात्र पूर्ण केलाय. दुसरी धाव देखील पूर्ण. 2 धाव्यांशी स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 33 धावा धावपलकावर आहेत. पहिल्या ओव्हरची सुरुवात देखील 6 धावेने. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात देखील 6 धावेने. थोडा महागडा ठरतोय संदीप गोलंदाज आपण पाहू शकतात मान संघाकडून गोलंदाजी करत असताना. आता उंच गेलाय चेंडू. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कॅच होईल का? यस असं उत्तर येत आहे. दुसरा क्रमांकाचा विकेट. बॅक टू डगआउट. यस डीजे.
विकेट आलाय मात्र मागच्या बॉलवर. जिथे बघायला गेलं तर सुरुवातीला षटकार आला होता, 2 धावा आल्या होत्या. यावेळेस मात्र गरज होती या विकेटची. धावा देखील भरपूर होत असताना 33 झालेल्या आहेत. अजूनही मात्र 3 चेंडू बाकी आहेत. म्हणजे 15 बॉलमध्ये 33 आलेले आहेत. नवीन फलंदाज अजय आणि पहिल्याच बॉलला क्लीन बोल्ड. यावेळेस अजय बॅक टू डगआउट. एस डीजे दोन बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. अगदी बघायला गेलं तर आजच्या दिवसातली 6वी मॅच आपल्याला पाहायला मिळते. यानंतर आजच्या दिवसातली अंतिम मॅच आपण पाहू शकतील, जिथे मात्र एक भाग्यशाली टीम ची मात्र आपल्याला जाताना दिसेल सुपर 8मध्ये. रविवारी खेळताना दिसेल याच मैदानावर, या स्पर्धेमध्ये. जर रविवारी खेळायचं तर तुम्हाला मात्र जिंकावं लागेल. नॉकआउट मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात, जिथे पहिल्या मॅचपासून करो या मरो. जिंकत राहाल तर पुढे जाल, हरला तर स्पर्धेच्या बाहेर. या वर्षाचा प्रवास इथेच थांबला जाईल. गुड बॉल, क्या बात आहे. पहिल्या बॉलला षटकार आल्यावर कमबॅक कमालीचे केले गोलंदाजाने संदीपने. शेवटचा अंतिम बॉल तिसऱ्या ओव्हरचा. स्कोरबोर्ड 33-33. पुन्हा एकदा मात्र चांगला चेंडू हाताळला आहे. एक धाव इथून मिळणार. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 3 षटकं इकडे समाप्त झालीत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद. धावसंख्या 34-34. एस डीजे कौशिक आलेला आहे गोलंदाजी मार्कवर. अगदी बघायला संदीप आणि कौशिकची जोडी आपल्याला पाहायला मिळते, जिथे गोलंदाजी मार्कवर 4थं षटक. पहिला बॉल गेला यावेळेस. क्लीन बोल्ड. स्टंपला जाऊन आदळलाय. विकेट. एस डीजे नवीन बॅट्समन निलेश मैदानाच्या आतमध्ये जातोय. यावेळेस पहिल्या बॉलवर आलाय विकेट. पहिले 2 ओव्हरमध्ये धावा आल्या, जिथे आपण बघू शकता 25 होते. त्यानंतर मागच्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या. आताचा पहिलाच चेंडू आणि विकेटचं पतंग. मागून बॉल काढलं जात आहे. दुसरा बॉल तयार. कौशिक. वेगाने चेंडू जातोय, परंतु दिशा ही नाही. पंचाचा इशारा. व्हाईट बॉल. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 35 धावा धावफलकावर. पहिला बॉल विकेट. त्यानंतर वाईड आलाय. अजूनही 5 बॉल बाकी आहेत 4थ्या षटकामध्ये. 6 ओव्हरची मॅच. एक बाजूला मान संघ, दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते उपलाट टीम.
डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी आता मात्र कौशिकची. त्याचं कारण आहे विकेट जात राहिले. जिथे 4 विकेट आतापर्यंत गेलेले आहेत. सुरुवातीचे जे महत्त्वपूर्ण फलंदाज होते ते मात्र बाद होऊन तंबूमध्ये परतलेत आणि त्यामुळे आता थोडं स्कोरबोर्ड थांबलेलं दिसते. हलक्या हाताने सॉफ्ट हँडने जिथे गली रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण. हे चांगलं क्रिकेट आहे. मॅटवर बॉल येत नाही जेव्हा मात्र आपण बघू शकता धावसंख्या थांबलेली आहे, विकेट पडत आहेत, तर मात्र सिंगल डबलवर देखील कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. MS धोनी आणि विराट कोहलीला पाहिलं असेल T20मध्ये देखील हलक्या हाताने सॉफ्ट हँडने ढकलून दोन दोन धावा मात्र पलटाना त्या रीतीचा मात्र हा खेळ आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. चुकवण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी चांगल्या वेळेस बाउन्स देखील मिळाला. अगदी शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एक धाव सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 38 धावा धावपलकावर. चौथं षटक आहे. चेंडू झाले 3. 38 धावा धावपलकावर. चांगला बॉल आहे. खोलवरचा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. चौथा बॉल डॉट आलाय. 5वा बॉल घेऊन तयार होणार. पण एकदा मात्र 38 सर्कलमध्ये डायरेक्ट हिट आलाय परंतु पंच नकार देत आहेत. एक धाव पूर्ण केली. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 39 धावा धावपलकावर. ओव्हर समाप्त. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 39 SDJ मास्टर. फर्स्ट स्ट्रोक खेळ आहे मिड विकेट रिजनला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण. 2 धाब्यांनीशी स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 41-41 स्कोर कार्डवर. सचिन आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज. क्लीन बोल्ड विकेट SDJ. प्रस्तुत आलेला आहे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 41 आणि विकेट 5 गेलेले आहेत. निलेश आणि प्रसूतची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावा झाल्या त्या म्हणजे 41. 5वं षटक आहे. 2 बॉलचा खेळ झालेला आहे. गोलंदाज सचिन पाहायला मिळतोय. सुरुवात बेधडक झाली होती. कमालीची झाली होती. फास्ट यावेळेस सरळ चेंडू ब्लॉक होलमध्ये 38 सर्कलमध्ये चेंडू अडवला जातोय. हा ना मध्ये नकार आला. डॉट बॉल येतोय. जिथे वाटलं होतं की धावसंख्या 70 क्रॉस होईल परंतु कमबॅक केलंय मानसंघाने. धावेवर अंकुश लावलाय. त्याचं कारण आहे विकेट. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक नाही थांबणार.
हा टेनिस बॉल आहे. इथे मात्र टेनिस बॉल एकदा बाउन्स झाला की डोक्यावरून निघून जातो. 4 धावा एसडीचे. पुढे जाईल स्कोरबोर्डचा विचार केला तर 4-5 स्कोर कार्डवर. चेंडूचा विचार केला, चेंडू 4 झालेले आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. फिरवलाय परंतु चेंडू स्टक जटवला. इकडे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. वन माउथ चेंडू अडवला जातोय आणि एक धाव पूर्ण केली. थ्रो अगदी कमकुवत होता परंतु एकच धाव. सिंगलने स्कोरबोर्ड 46. शेवटचा बॉल 5व्या षटकातला 46 स्कोर कार्डवर. चांगला बॉल आहे. अगदी खोलवरचा चेंडू ऑफ साईडला फटका सजवला आहे. एकदा पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण. 5 षटके इकडे समाप्त झालीत आणि धावेचा विचार केला तर धावा 48 स्कोर कार्डवर एसडीचे. पहिलाच बॉल शेवटच्या षटकातला आउट ऑफ द पार्क षटकार. 6 धावा एसडीचे. थँक्यू डीजे मास्टर. शुभम आलाय गोलंदाजी मार्क. फिफ्टी 54 स्कोर कार्डवर आतापर्यंत आपल्या धावसंख्या पाहायला मिळते. मागच्या मॅचमध्ये देखील थोडी खराब गोलंदाजी झाली होती शेवटच्या ओव्हरमध्ये. आता देखील जर बघायला गेलं तर खराब गोलंदाजी होत असताना नो बॉल आणि त्यावर एक धाव. यावेळेसचा हाईटचा हा नो बॉल भीमर पाहायला भेटतोय. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 56 स्कोर कार्डवर आहेत. फ्री हिटचा बॉल असेल. फ्री हिटचा बॉल मिस केलाय. डॉट बॉल येतोय. शॉट अगदी लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता जिथे चेंडू तेवढा बाउन्स झाला नाही. 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि एक षटकार मात्र प्रशूतच्या बॅटमधून आलेला आहे. पुन्हा एकदा मात्र भीमर आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. 4 धावेसाठी 5 धावेने जाणार स्कोरबोर्ड पुढे. आता मात्र जो नियम आहे अगदी गोलंदाज बदलला जाईल. 5 धावेने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड आपण पाहू शकता 61-61 एसडीचे. अजूनही मात्र बघायला गेलं तर शेवटच्या षटकातील 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 61 धावा. गोलंदाज
उत्तम या संघाचे तारणहार असं म्हणायला हरकत नाही, प्रोप्रायटर आहेत. अगदी हा संघ उतरवला जातो ज्यांच्या माध्यमातून, आणि नोचा इशारा आणि 4 धावा. शेवटच्या षटकामध्ये होते काय? अगदी नो बॉलचा पाऊस पडलाय शेवटच्या ओव्हरमध्ये. 4, पुन्हा एकदा फ्री हिट असेल, नो आणि चौकार म्हणजेच 66 धावा धावपलकावर. बघा बॅट्समन चेंज नाही झाला तर फिल्डिंग आपण चेंज नाही करू शकत. फिल्डर जिथे हे काही नियम आहेत क्रिकेटमध्ये, अलग अलग नियमचा पदार्पण होत गेला. आता मात्र फ्री हिटचा बॉल असेल, फुलटस बॉलला गुडना टेक, सिक्सर देक, 6 धावा. यस डीजे. वीस धावा ह्या खर्च केल्या 3च बॉलमध्ये. अजून 3 बॉल आहेत. शेवटचा ओव्हर निर्णायक षटक असतं. कलाटणी देणारा नो बॉल आलेला आहे पंचांकडून, आणि जर्थ मध्ये पकडलंय पंचांनी. अजून एक नो बॉल. टेनिस क्रिकेटच्या इतिहासामधला हा मला तर वाटते ओव्हर जो असेल, जो चौथा नो आलाय ओव्हरमध्ये. आता मात्र आम्हाला आयोजक सांगतात की एक नोचा आणि 2 धावा पेनल्टी म्हणून थ्रोचा आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे 3 धावा ॲड होतील स्कोरबोर्डला. 75 झालेत. एका ओव्हरमध्ये 4 नो बॉल. दोन बॉलर झालेले आहेत, तिसरा बॉलर आलेला आहे. एक ओव्हर संपत नाही आहे, अजूनही 3 बॉल आहेत मला तर वाटते. जिथे असं वाटलं होतं की 60च्या आतमध्ये धावसंख्या थांबेल, त्यामुळे बघा आपण तुमचा एक महत्त्वपूर्ण गोलंदाज जेव्हा चुकी करतो ना, ती चुकी किती महागात ठरते. जिथे कमबॅक झालं होतं. हा बघा फुलटस बॉल, चेंडू चाललाय डीपमध्ये, एक धाव पूर्ण केली. फ्री हिटचा बॉल आहे. आनंद साजरा करता करता कुठे ना कुठे आठवण आलं की हा बॉल फ्री हिट आहे. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 76 धावा आता अपलकावर. 2 बॉल बाकी आहेत. स्पर्धेमधली सर्वात मोठी षटक आपल्याला पाहायला मिळते, जिथे 27 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या या अगोदर 2 ओव्हरमध्ये. इथे आतापर्यंत 28 आलेले आहेत आणि शेवटचा बॉल बाकी आहे. एका ओव्हरमध्ये सर्वात जास्त धावा या स्पर्धेमध्ये मानसंघाचे गोलंदाज पाहायला मिळते. 3 गोलंदाज मिळून शुभम, उत्तम आणि महेश. आणि शेवटच्या बॉलवर ओव्हर पिचला अगदी चेंडूला लिंबू एवढा करून टाकला होता आणि चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. षटकार. भलं मोठा ओव्हर 32
हॅलो. हॅलो. थँक्यू व्हेरी मच आदरणीय प्रीतमजी गरज सर. टार्गेट जर आपण पाहिलं तर ठेवण्यात आलं आहे 83. आजच्या दिवसातील सर्वात मोठी टोटल. चला बॅटर असं वाटलं होतं की धावा कमी होतील या सामन्यामध्ये, परंतु क्रिकेटमध्ये आपण प्रेडिक्शन कधीच करू शकत नाही हे आपण पाहिलं आहे. यानंतर अगदी शेवटचा सामना आपल्या भेटीला येईल. युवा मासवण विरुद्ध विजयी संघ, तो सामना आपल्या भेटीला पाहायला मिळेल. चांगली फलंदाजी इनिंग वन मध्ये आपण जर पाहिली, सचिन काटकर फलंदाजी मार्कवरती, संदीप काटकर नॉन स्ट्राईक एंडवरती, तर गोलंदाजी मार्कवरती प्रतीक धोदडे यांना आपण पाहत आहेत. सेकंड इनिंगला होते सुरुवात. पहिल्या बॉलवर विकेट, लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. बॅटर बॅक टू द पवेलियन, 5 विकेट डाऊन. कौशिक नवीन फलंदाज. लॉंग स्टॉप कडे बॉल, वेगवान आउटफील्ड पाहायला मिळते आणि हा चेंडू 4 धाव्यांसाठी पाहायला मिळतोय. चौकार आला. पहिला चेंडू विकेट आणि दुसरा चेंडू चौकार. कौशिक जो नवीन फलंदाज मान 11 या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कौशिककडे ही खूप मोठी ॲबिलिटी आपण पाहिलेली आहे, मध्ये फलंदाजीमध्ये आणि गोलंदाजीमध्ये. युवा खेळाडू म्हणून संदीप आणि दुसऱ्या बाजूने कौशिकला आपण पाहतो, तर प्रतीक यांना आपण पाहत आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये रथी महारथी, यावेळेस सेकंड थर्ड अटेम्प्ट पर्यंत संधी होती, परंतु हा जेवढी सुटला आणि जीवदान मिळालंय. प्रतीक धोदडे यांचं नाव नेहमीच टॉपवरती घेतलं जातं. जबरदस्त क्रिकेटपटू म्हणून त्यांची ओळख आतापर्यंत पाहायला मिळते आणि जो फॉर्म या ठिकाणी प्रत्येक वर्षी त्यांचा पाहायला मिळतोय, आउटस्टँडिंग. फुलटॉस बॉल सरळ उडवलं बॉलला, ओव्हर दी बॉलर हिटचा फटका. आमचे कॅमेरामॅन सुमित राऊत यांच्या स्वागतासाठी हा जातोय 4 धावींसाठी. एनसीसी चौकार.
जीवदान मिळालंय. पहिला मौका किस्मत देती है और दुसरा मौका मेहनत देती है, कौशिक सोमनला ठाऊक आहे. यावेळेस तेच तर्रार लगेच गतीमध्ये परिवर्तन केलं, लेंथ लाईनमध्ये परिवर्तन केलं आणि तेच पाहायला मिळालं. स्वतःला अपडेट क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच ठेवावं लागतं, अप टू डेट राहावं लागतं. ज्याप्रमाणे आपला जर मोबाईल आपण वेळच्या वेळी जर सॉफ्टवेअर अपडेट नाही केला तर तो हँगआउट करत असतो, त्याचप्रमाणे क्रिकेटचा खेळ आहे, प्रत्येक वेळी तुम्हाला अपडेट राहावं लागतं. यावेळेस छान पद्धतीने फटका जरूर पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक पोचले त्या ठिकाणी आणि या 2 धावा कौशिकला डेफिनेटली मिळतील. 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या 10 या अंकावरती, 10 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट, मान 11. संदीप काटकर 1 धावा परिपूर्ण करताना मोठं लक्ष, 83 रन्स. परंतु आत्ताच्या क्रिकेटमध्ये कुठलीच टोटल सेफ नाही आहे, हे देखील पाहायला मिळतंय. जे टेनिस क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने जी स्टाईल आणली कृष्णा लक्ष्मण सातपुते सरांनी, उस्मान पटेल सरांनी, आणि तदनंतर एक टेनिस क्रिकेटला ग्लॅमर आलं. आणि आज आपण पाहत आहेत जबरदस्त पद्धतीने, खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळताना टेनिस बॉलचं क्रिकेट जे लोकप्रिय झालं आहे, परंतु त्याच्या मागे एकच नाव, कृष्णा लक्ष्मण सातपुते सर असे क्रिकेटपटू. कारण की आज ते जर खेळले नसते तर tenniscricket.in हे कधी झालं नसतं. जे सर्वाधिक यशस्वी वाहिनी पाहायला मिळते, यूट्यूब वाहिनी. चला घाई करा प्लीज, पंचायत आम्हाला दर्शवत आहेत की जास्त वेळ घेतला जातोय फिल्डिंग टीमकडून, डिसिप्लिन असावं, आणि हेच पंचांनी या ठिकाणी सांगितलं आहे. वेस्टर्नच्या वरून हा चेंडू पाहायला मिळतोय. चांगला बॉलचा या ठिकाणी प्रयोग होताना पाहायला मिळाला. प्रतीकने सांगितलं की फिल्डर ऑफ साईडला घेतला आणि तो गोलंदाजी लेग साईडला करतोय. ॲज अ विकेट किपर या गोष्टी असाव्यात. जेव्हा जेव्हा तुम्ही विकेट किपिंग करता, गाईड करता आलं पाहिजे गोलंदाजाला, आणि तेच प्रतीकने केलं, त्याचा एक्सपिरियन्स शेअर केला. यावेळेस त्यांनी गोलंदाजीमध्ये तीच लयबद्धता आणि तेच या ठिकाणी डिसिप्लिन ठेवलं की मला गोलंदाजी करायची आहे ऑफ साईडला. चांगला चेंडू, मागील 2 चेंडू अजयच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. केटी यांना आपण पाहत आहेत गोलंदाजी करताना. A1 उपलाट या टीमच्या माध्यमातून षटकातील पुढील बॉल, यावेळेस व्हाईट बॉल डाऊन द लेग साईड, आणि आशिष सर वलतायत आणि या व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवताना पाहायला मिळत आहेत. द ग्रेट अंपायर एकदम मिळाले आणि एकेरीच्या माध्यमातून धावगती हे जाऊन पोचते 12. 12 रन्स हे धावसंख्या पाहायला मिळते. मान 11. 83चं लक्ष, कमी गतीने हाताळलेला चेंडू पाहायला मिळतोय. डीपमध्ये फिल्डर आणि यावेळेस विकेटचं पतन. दुसरा फलंदाज कौशिक बॅक टू द पवेलियन, गॉन.
मान 11 या टीमच्या माध्यमातून तो म्हणजेच बॅटिंग करण्यासाठी राईट हँडेड बॅटर शुभम बॅटिंग ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकासाठी तो फलंदाजी करतोय मान 11 या टीमकडून. आव्हान आहे 83 धावेंचं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. एक धाव जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. संदीप काटकर ज्याने खूप चांगली गोलंदाजी केली. आता मात्र फलंदाजीमध्येही चांगलं योगदान द्यावं लागेल. एक अष्टपैलू नेतृत्व तुम्हाला जर सादर करायचं असेल तर आत्ताच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी करावी लागेल. दोन्ही बॅलन्सिंग ठेवून जेव्हा जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळाल तेव्हाच कुठे तुमचं नाव होईल आणि तदनंतर तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या ठिकाणी प्रसिद्धी मिळेल. कारण की आता आपण खूप कमी पाहतो की एखादा प्रोफेशनल गोलंदाज फक्त गोलंदाजी करतो, प्रोफेशनल फलंदाज फलंदाजी करतो. आता जर आपण बघितलं ॲज अ ऑलराऊंडर, कारण की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आज व्यावसायिक क्रिकेट खूप प्रचलित झालं आहे. एक चांगल्या रीतीचं क्रिकेट तुम्ही खेळू शकतायत, परंतु त्याकरता मेहनत ही मात्र पहिली गोष्ट असते. तदनंतर बाकीच्या गोष्टी येतात. प्रतीक येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 3च्या माध्यमातून समोर आहे फलंदाज शुभम. पहिलाच बॉल ऑन साईडला, डीपमध्ये फिल्डर तैनात. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला टिपला झेल आणि फलंदाज फेल गॉन. नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती मान 11 टीमच्या माध्यमातून महेशला इंट्रोड्यूस केलं गेलं आहे. प्रतीक जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळालेत. फलंदाजी गोलंदाजी संघासाठी नेहमीच 100% योगदान, सिंहाचा वाटा हा त्यांच्या माध्यमातून नेहमीच उचलला जातो आणि याही वेळेस तेच पाहायला मिळालंय. यावेळेस प्लेड अँड बेस कमी गतीने हा चेंडू हाताळला होता आणि चांगल्या पद्धतीने लेंथ बॉलचा वापर त्याने केला आणि हा चेंडू योग्य पद्धतीने हाताळताना ते पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा षटकामधील पुढील चेंडू घेऊन गोलंदाज. बॅटचे एज विकेट किपर अजयला बीट केलं होतं या बॉलने. डिरेक्ट हिट पाहायला मिळेल का, परंतु नाही. 2 धावा घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला संदीप काटकरचा आणि या 2 धावा परिपूर्ण करताना पाहायला मिळालेत. 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या जर आपण चेक केली तर जाऊन पोचली जाते 15 रन्स. धावांची गती 15 आतापर्यंत संत गतीने ॲज अ लिटल ॲज अ मिकल प्रमाणे पाहायला मिळत आहेत. परंतु येथून षटकार चौकार देखील तुम्हाला ॲड ऑन करावे लागतील, कारण की मोठं लक्ष पाठलाग करायचं आहे 83चं. कुलवट टप्प्याचा बॉल पाहायला मिळतोय. एक गोलंदाज म्हणून तुमच्याजवळ जेव्हा जेव्हा डिसिप्लिन येईल तेव्हा तेव्हा तुम्ही उत्कृष्ट गोलंदाज बनाल आणि तेच पाहायला मिळाले डिसिप्लिन के साथ गोलंदाजी करताना. 2 धाबा याही चेंडूवरती मिळाल्यात. धावगती 17 मान 11 या टीमची. षटकार चौकारपासून वंचित पाहायला मिळत आहेत. ज्याप्रमाणे महाराष्ट्रामधील शेतकरी राजा वरुण राजाची प्रतीक्षा करतो, पावसाची प्रतीक्षा करतो, त्याच प्रकारे मान 11 संघ षटकार चौकाराची प्रतीक्षा करतोय मैदानाच्या आतमध्ये. या 2 धाबा आणि या 2 धाब्यांच्या माध्यमातून स्कोरबोर्ड 19 अंकावरती पाहायला मिळत आहेत. महेशच्या माध्यमातून ही फलंदाजी आपण पाहत आहे. 5व्या क्रमांकासाठी तो फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा प्रतीक. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. इनफिल्डला क्रॅक केले या बॉलने आणि बॉल चालला या ठिकाणी 1 बाउन्स ओव्हर द लाईन. नंडोरे क्रिकेट क्लब चौकार 4.
षटकाच्या समाप्ती अखेर पाहायला मिळत आहेत. आता 18 चेंडू आणि 60 धावा प्रति षटकामागे 20ची सरासरी. आता मात्र संदीप काटकरला जे आपण ओळखतो असे सामने चेस करण्यासाठी, सामने फिनिश करण्यासाठी त्याचा खेळ पाहायला मिळेल का? हा सामना जिंकून देईल का? 18 चेंडू 60 धावेची आवश्यकता मान 11 टीमला. आकाश पहिलाच बॉलला उडवलाय आणि बॉलला पाठवलंय 6 धाब्यांसाठी. येतोय संदीप काटकर ब्रँडचा ब्रँडेड षटकार. याच रणनीतीने खेळावं लागेल संदीप काटकरला. 29 रन्स, 29 धावा धाव फलकावरती. यावेळेस थोडंसं प्रेशराईज झाला गोलंदाज, कारण की जेव्हा जेव्हा षटकार आणि चौकार येतात तेव्हा तेव्हा दडपण जाणवतं. या ठिकाणी व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. 30 धावा या धाव फलकावरती जॉईन होताना पाहायला मिळाल्यात. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार आला आणि तदनंतर व्हाईट चेंडू हाताळताना गोलंदाज आकाश A1 उपला टीमचा. यावेळी चांगला बॉल, परफेक्ट वाईड यॉर्कर लेंथ लाईन, जे आता क्रेज आहे नेहमीच गोलंदाज हाताळण्याचा प्रयत्न करतात. बाईटच्या माध्यमातून एक धाव मिळाली आणि एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या 31. पुन्हा आकाश, आखूड टप्प्याचा बॉल आणि महेशचा त्याच्यावरती वार पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलंय महेश नावाचा ब्रँडेड षटकार. 6. क्षेत्ररक्षक आपण आतमध्ये यायचंय. चेंडू पुरवला जाईल. चांगली फलंदाजी संदीप काटकर आणि महेशच्या माध्यमातून या ओव्हरमध्ये एक एक षटकार लगावला गेला. पिक्चर अभि बाकी आहे आणि वेटच्या सरासरी धावा जर असतील तर आम्ही त्या बनवू शकतो. आमच्यामध्ये धमक आहे. यस आय कॅन डू इट, मी हे करू शकतो. धावसंख्या 37. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळालाय. पहिल्या षटकाराला तदनंतर आपण पाहिलं वाईट बॉल, त्यानंतर बाईटची एक धाव आणि षटकार आणि निर्धाव चेंडू. 4 बॉलचा खेळ. 5व्या बॉलवरती छान पद्धतीने स्ट्रेटला या ठिकाणी पाहायला मिळतोय. लॉफ्टेड फटका स्ट्रेट ड्राईव्हचा, चौकार जातोय. 4 धावा. परंतु या ओव्हरमध्ये छान प्रकारे धावांची गती येताना धावसंख्या 41 या अंकावरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. अजूनही 42 धावा कराव्या लागतील. होऊ शकतायत. मागच्या मॅचमध्ये 12 चेंडू 42 धावेची आवश्यकता असताना सामना 1 चेंडू 3 पर्यंत विपुलने खेचून आणला. अप्रतिम काय फिटनेस ॲथलिक प्लेअर संदीप काटकरला पण पाहिलं. या 2 धावा त्याने परिपूर्ण केल्या आणि या 2 धावेच्या माध्यमातून स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलं 43 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर 4 झाले परिपूर्ण. आता 12 चेंडू 40 धावा मॅचचं समीकरण.
जाऊया मॅचच्या दिशेने. 12 बॉल 40 रन मॅचचं समीकरण. यावेळेस अजय जो षटक क्रमांक 5 मध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. इवन उपलाट या टीमच्या माध्यमातून चांगला चेंडू जो पाहायला मिळाला. पुन्हा एकदा याही वेळेस प्लेड अँड मिस. संदीप काटकर हा फलंदाज जो फलंदाजी करताना पाहायला मिळतोय मान 11 या टीमच्या माध्यमातून. आता 10 चेंडू आणि 40 धावा. प्रत्येक चेंडू चौकार. एव्हरी सिंगल बॉल रिक्वायर्ड 4 रन्स. यावेळेस निराश हतबल होताना मोठा प्रहार. दबावमध्ये आज स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेस बॅटर संदीप काटकर रगआउटमध्ये परतताना गॉन. आणखी एक चांगला क्रिकेटपटू म्हणून मान 11 या टीमच्या माध्यमातून आपण महेशला पाहिलंय. परंतु अजय जबरदस्त गोलंदाजी करताना आपल्या टीमसाठी वेगवान मारा केला गेला या ठिकाणी आणि बॅटरला बीट शांत ठेवला आतापर्यंत. ची गोलंदाजी पाहायला मिळते. 5वं षटक खूप महत्त्वाचं असतं. नेहमीच आपण पाहिलंय सेकंड लास्ट ओव्हर इज मोस्ट इम्पॉर्टंट दॅन अ फायनल ओव्हर. आणि यावेळेस बॅटची एज विकेटचं बदन. आणखीन एक विकेट. महेश काटकर देखील डगआउटमध्ये परतताना पाहायला मिळतोय गॉन. खूप छान पद्धतीने. आता मात्र शेवटचा आणि अंतिम षटक. चला युवा महासवण संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. यानंतर जो सामना युवा महासवण विरुद्ध विजयी संघ. 6 चेंडू 40 धावा. इम्पॉसिबल आहे परंतु करण मडवी ने कल्याण ग्रामीणमध्ये 6 चेंडू मागे 43 धावाही केल्या होत्या. यावेळेस आपण पाहिलं तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. 1 धाव ही पाहायला मिळेल. उर्वरित आता मात्र 5 बॉलचा खेळ येथून औपचारिकता ही पाहायला मिळते. निलेश गोलंदाज जो पाहायला मिळते. उत्तमजी धोडी साहेबांना आपण पाहतायत. क्रिकेटवर ज्यांचं नितांत प्रेम राहिलंय. योवी स्पोर्ट्स त्यांचा नेहमीच संघ मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना आपण पाहतो आणि त्याचे ऑनर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आदरणीय उत्तमजी धोडी साहेब. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. फक्त औपचारिकता पाहायला मिळते. खूप छान स्पर्धा. कैलासवासी दिनकर माधव पेलेना स्मृती चषक 2025 आजचा D5 आणि 5व्या दिवसातील अंतिम सामना थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळेल. यावेळेस ऑफसाईडला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. धाव मिळणार नाही आहे. आता मात्र उर्वरित 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मोठ्या मार्जिनने हा विजय आपल्या नावी करताना पाहायला मिळतील. यानंतर युवा मासवण अँड विनिंग टीम पुन्हा निलेश ओव्हर द विकेटने. आता मात्र शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा पाहायला मिळतोय आणि या मॅचचा देखील इवन उपलाट हा संघ आतापर्यंत
पुढे येताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या फेरीतील क्रिकेट जिंकताना कॉंग्रॅच्युलेशन्स A1 उपलाट संघ अँड हार्ड लक मान 11. आपण या स्पर्धेमध्ये आलात. चांगलं क्रिकेट आपल्या माध्यमातून खेळताना क्रिकेटपटूंनी खेळलं आणि या स्पर्धेमध्ये आपण आलात. चांगला खेळ आपल्या माध्यमातून पाहायला मिळाला त्याबद्दल या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही थँक्यू व्हेरी मच आपलं व्यक्त करतोय. यानंतर सामना आजच्या दिवसातील शेवटचा सामना युवा मासवण विरुद्ध A1 उपलाट. चला कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार आपण थोड्याच वेळामध्ये मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. अंतिम सामना जेव्हा